सुनबाई भांडी घाशीती वय. हा सासूबाई. अगं भांडी जरा नीट घाशीत जा. काल मी तुझ्या सासऱ्यांना गल्लासात पाणी दिलं, त्याला मरणाचा साबण तसाच होता. त्यांना राग येतो बरं का साबण असलेलं भांड्यात पाणी दिल्यावर. काय ठीक आहे सासूबाई, इथून पुढे ध्यानात ठेवीन. जरा भांडी चकाचक घास. सुनबाई भाजी करते का? हा. अगं भाजीत जरा मिरची पावडर कमी टाकीत जा. तुझ्या सासऱ्यांना आधीच तिखट चालत नाही. काल ती डाळ केली जन्माची तिखट जाळ होती, त्यामुळे मला त्यांचं बोलणं खायला लागलं. जरा नीट करीत जा स्वयंपाक. ठीक आहे सासूबाई, आज कमी मिरच्या टाकून करते. काय आताच्या सुना. हे अगं सुनबाई थांब. अगं तुझ्या सासऱ्यांचे कपडे मशनीला नको लावू, हाताने धुत जा. त्यांना बाहेर जायला लागत आणि ती मशनीतले कपडे काही निघत नाही. त्यांना नाही आवडत ती मशनीत धुतलेले कपडे. काल ते मला म्हणत होते सुनबाईला सांग कपडे हाताने धुवायला. काय हाताने धुत जा त्यांचे कपडे. ठीक आहे सासूबाई. निघत नाही काय नाही, मोकार त्या मशनीला वैसे घालविते. अगं सुनबाई, अगं ते ड्रेस घालून नको हिंडत जाऊ गरभर. जरा साडी घालीत जा. तुझ्या सासऱ्यांना नाही आवडत तू ड्रेस घालून हिंडलेला गरभर. सासूबाई मामांजी काय बोलत असतील नसतील ते काय मला माहित नाही, पण तुम्ही आज मामांजींचं नाव पुढं करून जे काय बोललाय ना ते मला मात्र नक्की कळलंय.